अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आजपासून अधिक महिना सुरू झालेला आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला आजपासून जास्तीत जास्त जेवढ्या शक्य होतील संपूर्ण महिनाभर जर शक्य झालं तरी सेवा करायचे आणि संपूर्ण अधिक महिना आपल्याला जास्तीत जास्त सेवा उपाय तोडगे करण्याची संधी 33 महिन्यांनी आलेली आहे। जसं दिवाळीत आपण सेवा करतो, अमावस्या, पौर्णिमा, विशिष्ट दुर्गा अष्टमी असेल, काला अष्टमी असेल, त्यानंतर संकष्टी चतुर्थी असेल, अशा विशिष्ट सणाला आपण ज्या सेवा करतो, उपाय करतो, त्याच पद्धतीनं अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिना तुम्हाला सेवा करायची। मग कोणत्या कोणत्या सेवा करायच्या, कशा कशासाठी करायच्या? तुम्ही तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी, आर्थिक अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी करा, मुलांच्या लग्नासंदर्भात करा, घरामध्ये अजून मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती होत असेल, घरामध्ये वाद होत असतील किंवा घरामध्ये अजून काय अडचणी असतील त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण महिना पारायण करायचं आहे। मग कोणी नवनाथाचं पारायण करतं, कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं, कोणी संपूर्ण स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करतं, कोणी व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करतं, कोणी विष्णू सहस्त्रनामचं पारायण करतं। अशा प्रत्येक व्यक्तीला एवढे सगळे पारायण करणं शक्य आहे का? नाही। म्हणून आपल्याला ज्या ज्या सेवा, जे जे उपाय, जे जे पारायण शक्य आहे तेवढं आपल्याला ह्या महिन्यात करून घ्यायचं आहे। त्यामुळं अधिक आपल्याला प्राप्ती मिळेल चांगल्या गोष्टीची। कारण 33 महिन्यांनी येणाऱ्या ह्या अधिक मासात, अधिक महिन्यात अधिकश म्हणजे जेवढे अधिक तुम्हाला सेवा करता येईल तेवढं अधिक तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। भगवान विष्णूंनी स्वतः लक्ष्मीला सांगितलेलं आहे, जे कोणी अधिक महिन्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीची, विष्णू भगवानची सेवा करेल तेवढा त्यांना फायदा मिळेल। म्हणून ह्या महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी तर नक्कीच पारायण करायचे। आता बघा, रुद्राभिषेक करा, भगवान विष्णू सहस्त्रनाम, आराध्य दैवताचं सेवा उपाय तोडगे करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं कुलदैवत, कुलदेवी, गुरूंची सेवा करा। त्याचप्रमाणे पितॄंची सुद्धा या महिन्यात सेवा करायची। म्हणजे आपण आपले आई वडील म्हणजे कुलदैवत आणि कुलदेवी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरातल्या ज्यांनी खरंच जन्म दिला त्या आई वडिलांची सुद्धा सेवा ह्या महिन्यात ह्या महिन्यात महिन्यापेक्षा कायम तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा निस्वार्थीपणाने आणि अगदी प्रामाणिक केली तर ह्यासारखी सेवा कोणतीच नाही। त्यामुळं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या घरातल्या जिवंत आई वडिलांची सेवा करा। आई आणि वडील परत परत मिळणं खूप कठीण आहे। आईसारखी आणि वडिलांसारखे दैवत कोणतेच नाही। त्यामुळं आई वडिलांची सेवा करा। त्याचप्रमाणे कुलदैवत आणि कुलदेवीची, ग्रामदैवताची, पितॄंची सेवा करा। आता कुलदैवताची सेवा तुम्ही करत असताना तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मूळ स्थानी जा। त्यानंतर तुम्ही गावी गेला असाल, माहेरी गेला असाल, देवदर्शनाला गेला असाल तर तेवढे तिथं सुद्धा तुम्ही गाडीमध्ये किंवा जिथं असाल तिथं सुद्धा ही सेवा करू शकता। लक्ष्मी प्राप्तीसाठी दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता। दिवसातून 7 वेळा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते, हे हिंदू धर्मामध्ये बऱ्याच ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे आणि म्हणून दिवसातून तुम्हाला शक्य होईल तेव्हा लक्ष्मी प्राप्तीची सेवा करा। तुम्हाला सकाळी बघा, प्रत्येक स्त्री मोकळी असते, प्रत्येक स्त्रीला वेळ असतो असं नाही। बऱ्याच स्त्रियांच्या घरामध्ये लहान मुलं असतात, एकत्र कुटुंब असतं, सासू सासरे असतात, नवऱ्याचा मुलांचा डबा असतो। ह्या सगळ्या वेळा सांभाळून तुम्हाला सेवा करायची, नाहीतर नवरा उपाशी जाणार, मुलांना डबा नाही, सासू सासरे आजारी आहेत त्यांना वेळेत औषध उपचार नाही, आई वडील वयस्कर आहेत त्यांची सेवा नाही आणि देवदेव करत बसला तर त्याचा फायदासुद्धा तुम्हाला होणार नाही। म्हणून पहिल्यांदाच मी सांगितलं, जिवंत माणसांची सुद्धा वेळेत सेवा करा। त्यांना काय पाहिजे काय नको बघून मोकळ्या वेळेत तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा, थोडी का असेना पण कराच। आता व्यंकटेश स्तोत्र पठण 3 वेळा दिवसातून तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर परवा मी एक व्यंकटेश स्तोत्राचा व्हिडिओ टाकलेला आहे,
3 दिवस सलग रात्री 21 वेळा, रात्री 12 वाजता सुरू करायचं, 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. मग ते प्राकृत वाचा, संस्कृत वाचा, तुमच्या सोयीनुसार. किंवा 21 दिवस, आता संपूर्ण अधिक महिन्यात 21 दिवस व्यंकटेश स्तोत्रचं तुम्ही पठण केलं. रात्री 12 वाजता बसायचं, आंघोळ वगैरे करून बसायचं. पूजा मांडा नाही मांडा, देवघरात बसा, संकल्प करा. पण जो संकल्प तुम्ही करणार आहे तो संकल्प तुम्ही यथाकालीन करा. म्हणजे कसं आहे, तुम्ही संकल्प करताना यथाकालीन केला तर तुम्हाला समजा पिरियड्स असेल, कुठं बाहेर जावं लागले तर चुकलं तरी चालतं. म्हणून तो संकल्प करा आणि 21 दिवस दररोज रात्री 21 वेळा वाचा किंवा 3 वेळा वाचा. हा अतिशय प्रभावी उपाय आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आहे. तुमचे बाहेर अडकलेले पैसे असतील किंवा तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा पगार वाढ होत नसेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल, ह्यासाठी अतिशय प्रभावी सेवा ही व्यंकटेश स्तोत्राची आहे. त्यानंतर स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, संस्कृत प्राकृत दोन्हीपैकी कुठलेही म्हणा. आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुमच्याकडून काही कृत्य घडले त्यासाठी माफी मागण्यासाठी तुम्हाला ह्या सेवा करायची आहे. मग 16 वेळा स्त्री सूक्त म्हणा, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणा, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, 16 वेळा कुबेर मंत्र म्हणा, 16 वेळा 9 मंत्र म्हणा, 1 माळ श्री स्वामी समर्थांची मंत्र म्हणा किंवा 11 माळा स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. तुमच्या वेळेनुसार शक्य होईल. आता बघा, 16 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र हे एकाच वेळी म्हणायला पाहिजे का? नाही. एक अर्ध्या तासाने, एक तासाने, ज्या वेळेला तुम्हाला वेळ असेल त्या वेळेला तुम्ही हे म्हणू शकता. त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण बरेच लोक आता अधिक महिन्यात करत असतात. मी सुद्धा गुरुचरित्राचं पारायण ह्या अधिक महिन्यात सुरू करणार आहे. सत्यनारायण, आता सत्यनारायण बघा, कोणी 108 करतं, कोणी 5, कोणी 7, कोणी 11, कोणी 21. कोणाला शक्य होईल तेवढा अधिक महिन्यात ह्या सत्यनारायणची घरच्या घरी पूजा करत असतात. मी सुद्धा घरच्या घरी, पण फक्त एकच करणार आहे, कारण बाकीच्या गोष्टीसुद्धा मला सांभाळायला लागतात. मी ते एकटीच असल्यामुळं इतर गोष्टी, नातेवाईक, संबंधित, जिथे कोणी एक्सपायर्ड झालं म्हणा किंवा अजून काय असेल तर तिथं जावं लागतं. म्हणून मी कमी सेवा विना संकल्पाच्या करणार आहे. कारण संकल्प केला की नातेवाईकांच्याकडे जाणं, कोणी एक्सपायर्ड झालं त्यांच्याकडे भेटायला जाणं होत नाही. म्हणून मी संकल्प न करता सेवा अधिक महिन्यात करणार आहे. त्यानंतर पितृंची सेवा, माहेरी असाल तर तिथंसुद्धा करा, कारण पितृ माहेरची सुद्धा आपल्याला लागू असतात. त्यामुळं माहेरी असाल तर गुरुचरित्र पारायण करा, पितृंची सेवा करा, नवनाथाचं पारायण करा. हे तुम्ही माहेरीसुद्धा करू शकता. मासिक धर्म आणि सुतक सोडून तुम्ही ह्या सेवा करायचे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला घरातील काम सांभाळून ज्या काही अडचणी, दुःख, संकट जे आहेत ते दूर करण्यासाठी ह्या सेवा करायच्या आहेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण महिना दररोज दिवसातून कधी, सकाळ, दुपार, संध्याकाळ एकदा का होईना विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला म्हणायचे. आता विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली ही अवघड आहे, ती तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही पुस्तक समोर ठेवायचं आणि यूट्यूबला लावायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही म्हणत जा. तुमचं महिनाभरात पाठ होऊन जाईल. त्यानंतर ज्या सेवा तुम्ही करणार आहे, जे उपाय करणार आहे, हे तुम्ही श्रद्धेनं, मनापासून अगदी वाचन होण्यासारखं करा. सगळ्या सेवा न करता 1-2 सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. आणि ज्या वेळेला तुम्ही पारायण करत असता त्यावेळेला ओळीवर हात न फिरवता त्याचं वाचन, मनन आणि चिंतन करा. ऐकून फक्त तुम्ही किंवा ओळीवर हात फिरवून न करता, म्हणून मी सांगितलं तुम्हाला एक कुठलंही सेवा चालू ठेवा कंटिन्यू. सगळ्या सेवा नाही केला तर चालेल, कोणती एक सेवा जरी केला तर अधिक मासात तुम्हाला अधिक फळ त्याचं मिळेल. नक्की ह्या छोट्या छोट्या सेवा उपाय तोडगे करा. देवदर्शनाला जा, रुद्राभिषेक घाला, कुंकुमार्जन करायला सुद्धा विसरू नका. मग श्रीयंत्रावरती करा, कुलदेवीच्या टाकावरती करा, लक्ष्मीच्या मूर्तीवरती करा. हे करा. कुलदैवत ज्यांचा खंडोबा आहे त्यांनी कुलदैवताला हळदीचं हळद जी आहे ती व्हायची आहे आणि तुम्हाला खंडोबाचा मंत्र म्हणायचा. ओम मल्लारीम जगन्नाथम त्रिपुरारी जगद्गुरु मणिविघ्न माळसाकांतम वंदेहम. कुलदैवत म्हणायचं.
आणि असं हळद त्या मूर्तीवरती सोडायचं, हे सुद्धा तुम्ही करू शकता. खंडोबा ज्यांचा आहे त्यांनी मल्हारी सप्तशतीचं सुद्धा पारायण करा. कुलदैवत, कुलदेवी, गुरु आणि पितृ ह्यांची सेवा केला तर तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही. उपाय छोटे वाटतात पण अगदी प्रामाणिक आणि महत्त्वपूर्ण आहेत. आणि हे जर तुम्ही विश्वासानं केला तर तुमचं आयुष्य सगळं बदलून सोन्यासारखं होईल. नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अधिक महिना तुम्हा सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, अधिक फायदा होण्याचा किंवा अधिक सेवा करून घेण्याचा तुम्हाला मिळो. आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसा, संपत्ती ह्यापेक्षा आरोग्य आणि जेवढ्या तुम्ही सेवा करता त्या सेवा करून घेण्याचं भाग्य तुम्हाला मिळो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.